आणि ज्याची गरज आहे तर निवड चुकीची झाली का सगळं पाहिजे, आणि निवड चांगली झाली का मग मात्र त्याचं नियोजन आणि त्याचं काम त्याच्यात तुम्ही EVM मशीन वापरली नाही म्हणून ते अधिक चांगलं. बच्चूभाऊ तेवढ्या निवडणुका लढले. मी 2009-2014 मध्ये निवडून आलो त्याच मशीनवर. आता 2019 मध्ये त्याच मशीनने मला पाडलं 9,000 मतांनी. मग काय तिला दोष द्यायचा EVM ला? बरोबर भाऊ 6 महिन्याच्या अगोदर त्याच मशीननं तुम्हाला खासदार बनवलं, आणि ज्यांनी खासदार बनवलं त्यांना पाडलं 6 महिन्यानंतर. ती मशीन आहे, मशीन आहे. पण पडल्यानंतर मशीनवर खापर, आणि जिंकलो तो लोकशाही जिंकली, जिंकलो तो लोकशाही जिंकली. त्याला न्याय केला असं म्हणतात. आणि म्हणून आपल्या लोकशाहीमध्ये, कारण जर मशीनमध्ये गडबड करायची असती तर 412 लोकसभेमध्ये झालं असतं की. मग तेव्हा 240 वर थांबलो. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणा, NDA म्हणा, 240 वर थांबलो. पण कसं होतं की मी जर आलो समोर, मला जर लोकांनी निवडलं तर ती योग्य निवड, आणि दुसरा जर निवडला गेला तर त्याच लोकांना म्हणायचं अरे तुम्ही चुकले, तुम्ही माझ्यावर अन्याय केला. ही सुद्धा अतिशय मनाची ती अवस्था असते. कदाचित 5-6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर ती अवस्था बदलेल, परंतु ती अवस्था सुद्धा अतिशय वाईट असते. पत्रकारितेच्या माध्यमातून मला श्रीमंतजींनी म्हटलं ते अतिशय पटलं विदर्भाच्या बाबतीत. परंतु एक चांगली गोष्ट झाली आहे विदर्भात. खरं म्हणजे सत्तेचं केंद्र जे होतं ना, ते विदर्भाचे मुख्यमंत्री राहायचे अगोदरच्या काळात, पण सत्तेचं जे केंद्र होतं ते पश्चिम महाराष्ट्रात. आज संपूर्णतः सत्तेचं जे केंद्र आहे ते विदर्भामध्ये, आणि सत्तेचं केंद्र विदर्भामध्ये असल्यामुळे विदर्भाला चांगली आशा आहे. विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा, विदर्भाला, मराठवाड्याला चांगली आशा आहे. ते केंद्र देवेंद्र फडणवीसाच्या रूपात असो, नितीन गडकरी यांच्या रूपामध्ये असो, परंतु त्यामुळं ती आशा आहे. आणि म्हणून आशा पल्लवित झाल्या. कारण कोणतीही चळवळ, ती चळवळ त्यावेळेला का जोमात होती? कारण अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.